मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे. रिमझिम बरसणाऱ्या पावसांच्या सरींनी वसुंधरा न्हाऊन निघत आहे. शेतामध्ये पिकं डोलू लागली आहेत. माळ रानांनी देखील हिरवी शाल पांघरली आहे. सण, व्रतवैकल्ये यांची रेलचेल सुरू असल्याने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे तसेच भक्तिमय वातावरण आहे. हा श्रावण कवी, लेखक यांना देखील भुरळ पाडतो. त्यामुळेच तर श्रावणाविषयी खूप काही लिहिलं गेलं आहे. हिंदू कॅलेंडरमधील हा अत्यंत पवित्र असा महिना समजला जातो. पण या महिन्यास श्रावण असं नाव का बरं दिलं गेलं? कारण या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीतील साऱ्या सणांना विज्ञानाची किंवा शास्त्राची जोड आहे. हे सण साजरे करताना निसर्ग किंवा निसर्गातील विविध घटकांविषयी आदर किंवा कृतज्ञता व्यक्त करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हाच उद्देश असतो. यामुळेच या सणांना काही आख्यायिकांची जोड दिली आहे, जेणेकरून लोकांना सणाविषयी आत्मीयता वाटेल व ते परंपरेनुसार साजरे केले जातील. नागपंचमी हा त्यातील एक. श्रावण महिन्यात येणारा महत्त्वाचा सण. नाग किंवा साप यांच्या पूजेचा हा दिवस. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी येतो. या दिवशी जिवंत सापाची किंवा प्रतिकात्मक नागदेवतेची पूजा करून दूध, लाह्या, पुरणाची दिंड तसेच गव्हाची खीर इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीविषयीच्या एका आख्यायिकेविषयी सांगितलं जातं की एकदा एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीची 3 पिल्लं मृत्युमुखी पडली. त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला. म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, खणत नाही. नागदेवतेची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी आशीर्वाद मागितले जातात. दुसरी आख्यायिका म्हणजे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस ही श्रावण शुद्ध पंचमीचाच होता. त्यामुळे त्या दिवसापासून नागपूजा सुरू झाली असे मानले जाते. समुद्रमंथनात देखील सापाचे मोठे योगदान होते, ज्यामध्ये वासुकी नागाचा उपयोग दोरीसारखा केला होता आणि ही घटना देखील श्रावण शुक्ल पंचमीलाच घडली होती. अशा बऱ्याच आख्यायिका आहेत, परंतु आपण थोडंसं वेगळ्या म्हणजे शास्त्रीय दृष्टीने या सणाकडे पाहूयात. या सणाच्या निमित्ताने भाऊ नवविवाहित बहिणीला माहेरी घेऊन येतो. पूर्वी विवाह लहान वयात होत असत. मुलींचं मन सासरी रमत नसे, माहेरची ओढ लागून राहिलेली असे. शिवाय माहेरी जाण्यासाठी सासू सासरे, दीर, नणंद, पतिराज यांची परवानगी घ्यावी लागे. त्यामुळेच विवाहाच्या पहिल्या वर्षी बऱ्याचशा सणांना मुलीला माहेरी आणलं जात असे. अजूनही आणलं जातं. नागपंचमी हा त्यापैकी एक होय. या दिवशी झाडाला झोके बांधून मुली गाणी म्हणत झोके घेतात. झिम्मा फुगडीसारखे खेळ खेळले जातात. अशा प्रकारे थोडे दिवस माहेरी विसावा घेऊन पुन्हा एकदा आनंदानं सासरी पाठवणी केली जाते. शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो कसा? तर पिकांची किंवा धान्यांची नासाडी करणाऱ्या उंदरांना, घुशींना तसेच उपद्रवी कीटकांना साप आपले भक्ष्य बनवतात. त्यामुळे मोठे नुकसान टाळले जाते आणि निसर्गातील अन्नसाखळी देखील संतुलित ठेवली जाते. शिवाय उंदरांना मारण्यासाठी विषारी रसायने वापरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकताही टिकून राहते. या दिवशी स्त्रिया सापाचे नैसर्गिक अधिवास असणाऱ्या वारुळाची पूजा करतात. त्यामुळे जिवंत सापांना त्रास न देता त्यांच्या भावना
नागदेवतेपर्यंत पोहोचल्याचं स्त्रियांना समाधान मिळतं. शेवटी थोडक्यात काय, तर या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सापांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्याविषयी आदर व संरक्षणाची भावना निर्माण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणे हाच आहे. मात्र कधीकधी काही ठिकाणी सापांना पकडून त्यांचे दात काढले जातात किंवा त्यांचे तोंड शिवले जाते. तसेच त्यास दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर साप हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे दूध त्यास पचत नाही. शिवाय त्यास पकडून बऱ्याच वेळेला हाताळलं जातं किंवा खेळवलं जातं. त्यामुळे शरीरावर जखमा होतात आणि बरेचसे साप मृत्युमुखी पडतात. हे टाळण्यासाठी सापाच्या प्रतिमेची पूजा करून नैवेद्य दाखवण्याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. धन्यवाद.